प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। अफाट अफाट फक्त अति अफाट या शब्दात वर्णन करता येईल असा अति विराट महामोर्चा मुंबईच्या भूमीमध्ये 30 जून रोजी निघाला होता। या महामोर्चाचे नेतृत्व अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दोन्ही नातू आदरणीय भीमरावजी आंबेडकर आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केलं होतं। मित्रांनो, समुद्राच्या लाटेला ही लाजवेल अशी महालाट भीमलेकरांची आलेली होती। पावसाळ्याआधी मुंबईमध्ये भीमलेकरांचा महापूर आला होता। फक्त अफाट ह्या शब्दामध्ये या महामोर्चाचं वर्णन करता येईल। उपवर्गीकरण करता कामा नये। दोन समाजामध्ये फूट पाडणारं वर्गीकरण, उपवर्गीकरण आम्ही मान्य करणार नाही, सहन करणार नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसूचित जाती जमातीच्या 59 जातींना एका धाग्यामध्ये बांधलं। मातंग असेल, चर्मकार असेल, बौद्ध असेल, ढोर असेल, ककय्या असेल, कैकाडी असेल, भंगी असेल, मेहतर असेल, या सर्व जाती समूहांना बाबासाहेबांनी एका धाग्यात बांधलं। त्या जाती समूहांना आपापसामध्ये लढवणारे तुम्ही कोण? हा नालायकपणा, सरकार जो काही नालायकपणा करत आहे, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार जो नालायकपणा करत आहे, तो नालायकपणा आम्ही खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दांमध्ये आनंदराज आंबेडकर पावसाच्या आधी बरसले। वरून धो धो पाऊस बरसत होता आणि खाली आनंदराज आंबेडकर साहेब बरसत होते। जणू काही स्पर्धा लागली होती, पाऊस जोरानं बरसतो की आनंदराज आंबेडकर साहेब जोरात बरसतात। अर्थात आनंदराज आंबेडकरांची आणि भीमराव आंबेडकरांची जोरदार तुफानी बॅटिंग पाहून पावसाला देखील लाज वाटली, शरम वाटली। हा जातीयवादी पाऊस इतक्या दिवस कधी पडला नाही, परंतु ज्या दिवशी भीमाची लेकरं मुंबईत येणार होती त्या दिवशी हा जातीयवादी पाऊस आमच्या अंगावरती कोसळला, पडला, धो पडला। तरी सुद्धा ही भीमाची लेकरे या जातीयवादी पावसाला घाबरले नाही, जुमानलं नाही। ते मैदानामध्ये उभे राहिले, ठामपणे उभे राहिले। अहो, त्या मोर्चामध्ये मी डोळ्यांनी पाहिलं, एक 85 वर्षाची म्हातारी आई, जिच्या हातामध्ये छत्री नव्हती, जिच्या डोक्यावरती छत्री नव्हती, अशी ती आई पावसाला देखील ललकारत उभी होती, जय भीमचा जयघोष करत। हे प्रेम, या प्रेमामुळे या आंबेडकरी चळवळ जिवंत आहे आणि सरकारला टक्कर देत आहे, सरकारला ललकारत आहे। ही ताकद या आंबेडकरी चळवळीची आहे आणि अर्थात ते प्रेम बाबासाहेबांच्या घराण्याला मिळालेलं आहे। आनंदराज आंबेडकर असतील, भीमरावजी आंबेडकर असतील, यांना हे प्रेम मिळालेलं आहे। त्या प्रेमाची प्रचिती कालच्या म्हणजे 30 जूनच्या त्या महामोर्चानं जगाला दाखवून दिली। मित्रांनो, मोर्चाला किती लोक होते हा आकडा मला बहुतेकांनी फोन करून विचारलं की साहेब मोर्चाला किती लोक होते अंदाजे, कारण व्हिडिओच्या माध्यमातून तो अफाट अभूतपूर्व मोर्चा दिसत होता। मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार ह्या मोर्चाला सुमारे 4 लाख लोक आलेली होती। 4 लाख लोक। पावसामुळे अनेकांना येता आलं नाही, तो भाग वेगळा। अनेक ठिकाणी अनेक कारणांमुळे अनेक कार्यकर्त्यांना येता आलं नाही, तो भाग वेगळा। अन्यथा ही संख्या 5.5 लाखाच्या पुढे गेली असती, एवढं मात्र निश्चित। परंतु जी काही गर्दी तिथं होती, त्या गर्दीनं या सरकारला घाम फोडलाय, देवेंद्र फडणवीसला घाम फोडलाय आणि देवेंद्र फडणवीसला निश्चितपणे आम्ही गुडघ्यावर आणल्याशिवाय राहणार नाही हा निर्धार कालच्या त्या मोर्चाने व्यक्त करून दाखवला। मित्रांनो, उपवर्गीकरणाची लढाई पाहिजे तेवढी सोपी नाहीये। अगोदर ह्या लोकांनी हिंदू विरुद्ध मुसलमान असा वाद निर्माण करून दिला, नंतर यांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करून दिला, त्यानंतर ह्याच लोकांनी धनगर विरुद्ध मराठा हा वाद उभा केला। तेवढा नाही यांचं पोट भरत नाही, तर आता त्यांनी बौद्ध विरुद्ध मातंग हा वाद निर्माण करून द्यायचा प्रयत्न केला। परंतु आमच्या मातंग बांधवांना सुद्धा मी या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर आवाहन करेन की आपण या सरकारच्या या कुटील डावाला बळी पडता कामा नये। आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत, आपण अण्णाभाऊ साठेंना मानणारी माणसं आहोत। या सरकारच्या कुटील डावाला
आपण हाणून पाडूया, एक राहूया. बटेंगे तो कटेंगे हा नारा त्यांनीच दिलाय ना, तो नारा आपण सुद्धा अंमलात आणा. वेगळं होऊ नका, वेगळं राहू नका, एकत्रित या. निळ्या झेंड्याखाली, बाबासाहेबांच्या झेंड्याखाली आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हा लढा मजबूत करूया. एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाहीर आवाहन करतोय. जय भीम. प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.